नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश होंडे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज बघणार आहोत महिंद्रा कंपनीचा ओजा ट्रॅक्टर 2127 हा ट्रॅक्टर आहे। आज आपण याच्यावरून इत्थंभूत माहिती घेणार आहोत। 27 HP मध्ये हा ट्रॅक्टर येतो, 3 सिलेंडरचं इंजिन आहे। शेतकरी बांधवांना इथं बघू शकता महिंद्राची लोगो दिलेला आहे आणि प्रोजेक्टेड हेडलॅम्प्स दिलेले आहेत, DRL सुद्धा दिलेले आहे। आता DRL आपण ट्रॅक्टरमध्ये हा पहिल्यांदाच बघितलेला आहे। सोनालिकाच्या ट्रॅक्टरमध्ये किंवा सोलिसच्या ट्रॅक्टरमध्ये येत होतो, आता महिंद्राच्या ट्रॅक्टरमध्ये सुद्धा तो यायला लागलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये याचं कलर दिलेला आहे। पुढचं जे आपल्याला बंपर दिसत आहे ते पूर्ण फायबरचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅक्टरचं वेट जे कमी आहे। शेतकरी मित्रांनो, इथं आपल्याला साईडला सायलेन्सर दिलेला आहे, आय सिरीज बघू शकता आपण, आणि पॉवर स्टीअरिंग दिलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, फोर व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर आहे। तर तुम्ही टायरची साईज बघू शकता, 180, 85, D12 असे ह्याचे टायर आहेत। इथं बघू शकता महिंद्राची प्लेट लावलेली आहे, त्याच्यावर इंजनची आणि ट्रॅक्टरची जी माहिती असते ती थोडीशी दिलेली आहे। इथं LED लॅम्प बघू शकता आपण, ओजा, मायोजा आणि रोबोजा इथं ते वर्ड दिलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा 27 HP श्रेणीमध्ये ट्रॅक्टर येतो। साधारणतः ह्याची जी रुंदी आहे 3.5 फुटाची रुंदी आहे। साधारणतः हा 4 फुटात आरामशीर चालू शकतो आणि टायर पलटी केल्यावर हा 3 फुटाचा होऊ शकतो। इथं बघू शकता 540 इकॉनॉमी आणि 540 हाय RPM वर आपल्याला इथं आपला जो PTO आहे त्याचा गिअर दिलेला आहे। इथं 12 व्होल्टचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे आणि USB पोर्टने आपण चार्जिंग सुद्धा करू शकतो, तर तो सुद्धा पॉईंट दिलेला आहे। बॉटल होल्डर दिलेला आहे आणि ग्रिप हँडल तुम्ही बघू शकता आपल्या साईडला। इथं आपण हायड्रोलिक उचलण्याचे आणि डिसेंगेजचे जे आहेत ते कंट्रोल दिलेले आहेत आणि मागचे टायर सुद्धा बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारचं मागचं टायर आहे। 8.5-20 ही त्याची टायरची जी साईज आहे ती आहे। क्वालिटी अतिशय चांगल्या प्रकारची दिसत आहे। महिंद्रा कंपनीचा हा ओजा ट्रॅक्टर हा कुबोटाला टक्कर देण्यासाठी इथं आपल्याला ओजा ट्रॅक्टर दिसत आहे। पूर्णपणे कुबोटा आणि ह्या म्हणजे ज्यांची प्रोफाईल सेम टू सेम आपल्याला दिसत आहे। मागून बघत असतात तुम्ही रिफ्लेक्टर दिलेला आहे, 3 लिंकेज दिलेले आहेत, PTO शाफ्ट आणि ट्रॉलीचं हुक सुद्धा दिलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा ट्रॅक्टर तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगावे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला बघू शकता मागच्या विजिबिलिटीसाठी एक आपल्याला वरील बल्बसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। आणि हा फुल्ली ॲटोमॅटिक ट्रॅक्टर आहे। भरपूर ह्याच्यात गोष्टी आहेत ज्या नवीन दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा अन्य वेगळ्या आहेत, तर आपण ह्या इथं बघू। आपल्याला बघता इथं PTOचा आपल्याला हा बटनसुद्धा दिलेला आहे स्टार्ट आणि टॉप स्टॉप करण्यासाठी। शेतकरी मित्रांनो, हे जे कंट्रोल बघत आहात भरपूर सारे कंट्रोल दिलेले आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोलिकची स्पीडसुद्धा कमी जास्त करता येते, कारण की ह्याच्यामध्ये स्टेअरिंग वळवल्यावर आपलं हायड्रोलिक ॲटोमॅटिक खाली येतं, खाली वरी होतं, तर त्याचे हे कंट्रोल दिलेले आहेत। तुम्हाला स्पीड किती हवी आहे ती त्याच्यात दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता 4 व्हील ड्राईव्हचं इथं हे सुद्धा दिलेलं आहे, बटनसुद्धा दिलेलं आहे। आपल्याला ट्रॉली डम्पिंग करण्याचं बटनसुद्धा दिलेलं आहे, हायड्रोलिक वरी खाली करण्याचं बटन दिलेलं आहे। ज्यावेळेस आपण ट्रॅक्टरची जी स्टेअरिंग फिरवतो त्यावेळेस आपल्याला ॲटोमॅटिकली ते अवजार आहे ते खाली वरी करता येतं। पोझिशन कंट्रोल आणि ड्राफ्ट कंट्रोलचे बी तुम्हाला कंट्रोल दिसत आहेत। इथं 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर दिलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, असे भरपूर सारे गिअर याला दिलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता स्पेससुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। इथं पुश स्टार्ट आपल्याला बटन दिलेलं आहे इंजन स्टार्ट आणि स्टॉप करण्यासाठी। इथून आपण पार्किंग ब्रेक दिलेला आहे आणि ह्याची जी स्टेअरिंग आहे ते टेलिस्कोपिक खालीवरी होते। जशी कारची आपली स्टेअरिंग असते तशी आपल्याला ॲडजस्टसुद्धा करता येते। तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला जे सहकारी आहेत ते आपल्याला दाखवतील। आपल्या हाईटनुसार आपल्याला ॲडजस्टसुद्धा करता येते खालीवरी। टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता इथं सहकार्य आमचे करून दाखवतील, तुम्ही बघू शकता। शेतकरी मित्रांनो, ही तुम्हाला स्टेअरिंग कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता कशी आहे ते। शेतकरी मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचा हा नवीन महिंद्राचा ट्रॅक्टर आलेला आहे। बऱ्याच दिवसांनी महिंद्राने ही नवीन सिरीज काढलेली आहे। इथं फ्यूल टँक बघू शकता आपण, अतिशय चांगल्या प्रकारचा आहे फ्यूल टँक। साधारणतः शेतकरी मित्रांनो, प्रोफाईल जी आहे ती साईडची अतिशय चांगल्या प्रकारची आहे। आता आपण बोनट खोलण्यासाठी इथं स्विचसुद्धा दिलेला आहे। तर सध्याला आपण बघूयात आता इंजिनची माहिती। 3 सिलेंडरचं इंजिन आहे याच्यामध्ये, जे की 27 HP ची पॉवर तयार करतं। मॅक्झिमम टॉर्क आहे तो 83.2 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे याचा। रेटेड RPM 2700 RPM आहे। नंबर्स ऑफ गिअर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स आहेत।
आणि हायड्रोलिक लिफ्टिंग कॅपॅसिटीची 950 kgची ही लिफ्टिंग करू शकतो. अतिशय दमदार इंजन आहे शेतकरी बांधवांनो, बघू शकता तुम्ही. आणि त्याचं बोनट ठेवण्यासाठी सुद्धा खूप सहज आपण तिथून बोनट त्याचं ठेवू शकतो. तर पुढून बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचा ह्याची जी डिझाईन आहे ती दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा अतिशय वेगळी दिसत आहे आपल्याला. ज्याचे आपण ड्राफ्ट आणि DC आणि PCचे जे लिव्हर आहे, ड्राफ्ट कंट्रोल आणि पोझिशन कंट्रोल, ते एरोप्लेन सारखे आपल्याला तिथं बघायला भेटतात. भरपूर असे ॲडव्हान्स फीचर आहेत. ह्याला तुम्ही मोबाईलसुद्धा कनेक्ट करू शकता. ट्रॅकिंग म्हणजे आपलं ट्रॅक्टर किती चाललं आहे किती नाही, त्याच्यात पेट्रोल डिझेल किती आहे तरी आपण ते मोबाईलवर सुद्धा बघू शकतो. शेतकरी बांधवांना वरी बघून आपल्याला बघू शकता की जी पुढची व्हिजिबिलिटी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची आहे. इथं बघू शकता आपण RPM मीटरसुद्धा दिलेला आहे आपल्याला इथे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्याला आपली 4 व्हीलर असते तशा प्रकारचे ह्याला एक रिमोटसुद्धा दिलेला आहे, जेणे तुम्ही रिमोटवर आपला ट्रॅक्टर चालूसुद्धा करू शकता. तर आपल्याला चालू करण्यासाठी गिअर आपला जो आहे तो न्यूट्रल करायचा आणि 3 वेळेस ही जो बटन आहे तो आपल्याला प्रेस करायचा. त्याच्यानंतर आपला जो ट्रॅक्टर आपला ऑन होतो. तर ह्याला किलोमीटरसुद्धा दिलेलं आहे आपल्याला इथं बघू शकता तुम्ही. बाकीचे ट्रॅक्टर असतात त्यांना किलोमीटर दिलेलं नसतं, पण ह्या ट्रॅक्टरला आपण किलोमीटर पर आवर म्हणजे आपली गाडी कशी पळते तसं त्याला किलोमीटर पर आवरचं मीटरसुद्धा दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, स्टेअरिंगची जी मुवमेंट आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे. इथं आपण साईडला बघू शकता की आपल्याला जे लाईटचे स्विच आहेत, हॉर्नचे कंट्रोल आहेत ते आपल्याला साईडला दिलेले आहेत. इथं आपल्याला जो साईड शिफ्टर गिअर आहे तो आपल्याला दिलेला आहे, म्हणजे जसे सारखं ज्या गिअरमध्ये तो पुढं जाईल त्याच गिअरमध्ये आपल्याला ट्रॅक्टर मागंसुद्धा घेता येतो. आणि तो हँड रेस दिलेला आहे आपल्याला. अशा प्रकारचे आपल्याला बघू शकता रिमोट दिसत आहे. आणि जी जागा आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची आणि सुटसुटीत जागा आहे, त्याच्यामुळे आपल्याला मोकळं चाकळं त्याच्यात बसता येतं. बघू शकता आपण इथं जे बटन दिलेलं आहे, प्रेस बटन केलं की आपलं ट्रॅक्टर चालू होतं. म्हणजे कीलेस, थोडक्यात त्याला चावी लावायची जरूरत नाही, आपल्याला कीवरच चालू. शेतकरी मित्रांनो, जी फायरिंग आहे ती खूप स्मूथ आहे. आपण बघू शकता आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. जो RPM मीटर आहे तो बघू शकता. तुम्हाला ट्रॅक्टरचा कसा आवाज आवडला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ओव्हरऑल तुम्हाला ट्रॅक्टर कसा वाटतोय दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा, ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडलं का हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. अशा प्रकारे आपल्याला ट्रॅक्टर बंदसुद्धा करता येतो. बटन प्रेस करून ठेवलं की आपला ट्रॅक्टर ऑटोमॅटिकली बंद होतो. इथं आपल्याला पार्किंग ब्रेकचं सुद्धा बटन दिलेलं आहे. इथून आपल्याला हेडलाईटचे कंट्रोल दिलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः ह्याची किंमत आपल्याला 5.5 ते 6 लाखाच्या दरम्यान आपल्याला ह्याची किंमत आपल्या महाराष्ट्रामध्ये बघू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे ह्याला सीट ॲडजस्टमेंट करता येते. आणि मी इथं तुम्हाला 3D मध्ये आपला ट्रॅक्टर कसा दिसतो तो ह्याचे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.